नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे झोप. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायला हवं, राहुल सांगत होता. त्यावर अर्चना एकदम म्हणाली, अरे 3 लिटरनी काय होतंय? कमीत कमी 5 लिटर पाणी प्रत्येकाने रोज प्यायला हवं. तेवढ्यात निखिल तिथे आला. तो म्हणाला, अरे असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते. शरीरातील पाणी कमी झालं की आपोआप तहान लागते. तहान लागल्यावरच पाणी प्यावं, नाहीतर पोटात जास्त पाणी झालं तर त्याचेही दुष्परिणाम होतात. आणि हो, पाणी कधीच घटाघटा पिऊ नये, उभं राहून पिऊ नये. कितीही घाई गडबडीत असला तरी खाली बसून एक एक घोट पाणी प्यावं. कारण अन्नासारखंच पाणी देखील पचवावं लागतं शरीराला. गुगल बाबा आणि यूट्यूब मावशी यांनी ज्ञानाची भांडारं खुली करून दिल्यापासून असे अनेक डॉक्टर आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. रोजचा आहार कसा असावा, ब्लड प्रेशरवाल्यांनी काय खाऊ नये आणि डायबिटीसवाल्यांनी काय खावं हे प्रत्येकाला ठाऊक असतं. फार कशाला, रेसिपी दाखवणाऱ्या प्रत्येक गृहिणीला कोणत्या पदार्थात किती प्रोटीन्स आहेत, किती प्रमाणात फायबर आहे, मिनरल आहे, हे अगदी तोंडपाठ असतं. असं असूनही हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी का असते, असा प्रश्न मला पडतो. असो, झोप ही देखील अन्नासारखीच आवश्यक बाब. पण त्या बाबतीतही अनेकांची अनेक मतं. कोणी म्हणतं 7 तासांची सलग झोप ताजतवाना करते, तर कोणाचं म्हणणं बायकांना 8 तासांच्या झोपेची गरज असते आणि पुरुषांना 7 तासांची झोप देखील पुरते. पण आपल्या पंतप्रधानांना तर 3-4 तासांची झोप देखील पुरते. आपल्यासारख्यांना रात्री एखादा तास कमी झोप मिळाली तरी दुसऱ्या दिवशी दिवसभर आळसावल्यासारखं वाटणं, डोळे चुरचुरणं, डोळे लाल होणं, चक्कर येणं, ज्या कामाला अर्धा तास लागतो त्या कामाला 1 तास लागणं, असे अनेक त्रास होतात. आणि रात्री जागरण झालं म्हणून दुपारचं जेवण झाल्यानंतर हात कोरडा व्हायच्या आत आपण अंथरुणावर आडवे झालेलो असतो. छान पडदे बिडदे लावून, खोलीत उजेड येणार नाही याची पुरेशी दक्षता घेऊन, पांघरूण बिंघरूण घेऊन मस्त ताणून दिली तरच आपली रात्रीची 1 तासाची झोप पूर्ण होते. आपल्या लहानपणी आठवडाभर शाळा, कॉलेज यामुळे वेळ मिळत नाही, म्हणून आपण रविवारी करायच्या काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या असत. म्हणजे शेजारच्या काकांच्या बोटातली चित्रकला माझ्या बोटात कशी येईल, किंवा काकांना देखील फक्त रविवारीच वेळ मिळतो, तर त्यांच्याकडून बुलबुल वाजवायला शिकण्यासाठी रविवार राखून ठेवलेला असायचा. आपण जवळपास फिरायला जायचं, अंगत पंगत करायची तर सुट्टीच्या दिवशी. आता आपण तसं काही करत नाही, कारण आता सुट्टीचा दिवस म्हणजे झोपेचा दिवस. रात्री उशिरा जेवायला बाहेर जाणं, सिनेमे बघणं, मोबाईलवर वेळ घालवणं, अगदीच काही नाही तर चक्क रात्री बेरात्री प्रत्यक्ष किंवा फोनवर गप्पा मारत बसणं, ही सगळी व्यसनं आपल्याला कधी आणि कशी लागली ते कळलंच नाही. मुंबईत रात्र होतच नाही हे आपण हुशारकीने सांगू लागलो. अशाने झोपेचा खेळखंडोबा होऊ लागला. लहान मुलांची शाळा असेल किंवा मोठ्यांना ऑफिसला जायचं असेल तरच सकाळी लवकर उठायचं, नाहीतर 7-8 तासांची झोप पूर्ण करायची ना, मग ती
ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी पहाटे 3 वाजता झोपून सकाळी 10 वाजता उठलं काय, किंवा पहाटे 5 वाजता झोपून दुपारी 12-1 वाजता उठलं काय, चलता है. लवकर निजे लवकर उठे, त्यास ज्ञान व आरोग्य मिळे वगैरे आम्ही बासनात गुंडाळून ठेवलंय आता. सूर्योदय झाल्यावरही निजून राहणं आरोग्याला घातक आहे हे ठाऊक असूनही आम्ही कानाडोळा करत आहोत. मजा करणं याचा अर्थ उशिरापर्यंत झोपणं हेच आपण ठरवून टाकलंय आता. तिन्ही सांजेला किंवा वेळी यावेळी झोपून राहणं यात आता आम्हाला काही गैर वगैरे वाटत नाही, कारण झोप तर पूर्ण व्हायला हवी ना. शरीर आणि मन कार्यक्षम राहावं म्हणून पुरेशी झोप आवश्यक खरी, पण अगदी हिशेब मांडला तर 24 तासातले 8-10 तास कामात, 7-8 तास झोपेत आणि उरलेला वेळ रोजची कामं म्हणजे आंघोळ, पूजा, जेवणखाण यात जातात. अशा प्रकारे आयुष्यातला निम्मा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ वाया जातो. म्हणूनच झोपेची गरज आणि आळशीपणा यातली पुसटशी सीमारेषा ओळखून आरोग्य सांभाळून मिळालेल्या आयुष्याचा अपव्यय न करता क्षण क्षण उपयोगात आणून झोपेचा आनंदही घेऊया. धन्यवाद.